हाय, मी पूनम. आज एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. खूप स्वागत आहे पूनम किचन ब्लॉगमध्ये. ही कैरीची चटणी नाही बनवली ना तुम्ही काहीच नाही खाल्लं आजपर्यंत. खूप मस्त लागते. गरमागरम भात, वरनं तुपाची धार, ही असं कैरीची चटपटीत चटणी खूप मस्त लागते. तुम्ही नाही बनवलं ना, न चुकता तुम्ही कैरीचे सीझन आलं ना, तुम्ही बनवून खाणार म्हणताना खाणारच. चला बनवूया. कसं दिसत आहे? मस्त दिसत आहे ना? खाऊ वाटत आहे ना? चला बनवूया. खूप साधी सिंपल रेसिपी आहे. 2 मिनिटामध्ये तयार होते. कैरी तर आहे. कैरीला तर काय शिजवायची गरज नाही ना, काही नाही. कैरीची चटणी तर खूप मस्त होते. मी सांगितले तसं स्टेप बाय स्टेप फॉलो करा. खूप मस्त दिसते रसरशीत भात. रेशनिंगच्या भातामध्ये गिचका भातामध्ये चटणी घालायचं, वरनं तुपाची धार घालायचं, मस्त भात. बनवायसाठी काय कैरी घ्यायचा, खळा धुवून घ्यायचं पाण्यानं स्वच्छ. धुवून त्याच्यावरती आहेत तेवढी सगळी साल काढून घ्यायचं. साल काढून घेतल्यानंतर बारीक चिरून घ्यायचं. पाहू शकता मी पूर्णपणे बारीक चिरून घेतले. असं मनीला येईल तसं आपण चिरून घ्यायचं. लसणं भरपूर घालायचं, हिरवी मिरची घालायचं 2-3, कोथिंबीर घालायचं, चवीप्रमाणे मीठ घालायचं, हळद घालायचं. मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं. नॉर्मल थोडंसं फिरवून घ्यायचं, लय फिरवायचं नाही. म्हणताना कसं आपल्या शेंगाचं कूट पण घालायचं आहे म्हणून सांगत आहे. नॉर्मल थोडंसं फिरवून घ्यायचं. पाहू शकता मी फिरवून घेतले. तुम्ही कलर किती मस्त दिसत आहे. त्यांचं खायला पण तेवढी एक मस्त एक नंबर लागते. 2 चमचे शेंगाचं कूट घालायचं, थोडं नॉर्मल फिरवून घ्यायचं, झाली कैरीची चटपटीत चटणी. कशी वाटली मला आजचं रेसिपी? 2 मिनिटामध्ये तयार होणारीच आहे हो. तुम्ही विश्वास नसेल ना, तुम्ही बनवून बघा आणि खाऊन पण सांगा. वरनं गरमागरम रेशनिंगचं भात, गिचका, वरनं तूप